ते गेले 15 दिवस त्या जागा वाटपाबद्दल चर्चा आमच्या आघाडीचे नेतृत्व बंटी पाटील यांच्याबरोबर आमची झालेली आहे. त्यांना आमचा किती लोक पाहिजेत काय पाहिजेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे रिपोर्ट पण दिलेला होता. त्यामध्ये त्यांना प्रत्येक आर के साहेबांनी एकदा पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला एक उमेदवार पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रस्ताव सगळा दिला होता. प्रस्ताव नावासकट आम्ही दिला होता. कुठल्या कॅटेगरीमधला काय द्यायचा त्याच्याबद्दल सगळं आम्ही द्यालं. त्यानंतर त्यांच्याबरोबर 2 ते 3 वेळा मिटिंग पण झाल्या. त्यामध्ये मग असं करूया तसं करूया ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे तसा हे 2-3 वेळा बंटी साहेबांच्याबरोबर झालं. त्यांचे काही लोक सुद्धा आमच्याबरोबर इथं चर्चा करायला आलेत. काही लोक तिकडं पण चर्चा आमच्याबरोबर इथं करायला आलेत. त्या लोकांची सुद्धा आम्ही चर्चा केल्यानंतर बंटी साहेब तिकडनं अधिवेशनावरून आल्यानंतर त्यांच्याबरोबर सुद्धा आमची चर्चा झाली. परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता काही ते पेपरमध्ये ज्यावेळेला आम्ही बातम्या वाचल्या की 2 आणि 3 आणि ते असं ज्या पद्धतीनं आलं त्यावेळी आम्हाला पूर्ण विचार करावा लागला. बरं याच्याबद्दल मी माझ्या लेवलात बोललो असायला भाग नाही आहे. आमचे राज्य लेवलचे नेतृत्व जयंत पाटील साहेब आम्ही त्यांना पण आम्ही याच्यातली माहिती दिली. ते पण स्वतः बंटी साहेबांशी बोलले आणि त्यांना बसून मग बंटी साहेबांच्याकडे मला पाठवून दिलं जयंत पाटील साहेबांनी की मी सगळं त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही जाऊन उद्या भेटा. दुसरी दिवशी मी जाऊन भेटलो. मी आणि रोहित पाटील साहेब आम्ही भेटलो आणि त्यांना दाखवलं की बाबा आम्ही कमीत कमी बाबा ह्या 14 सीटचं आम्हाला तुम्ही फायनल करा. आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत आणि तुम्ही त्याप्रमाणे करा. असं शेवटचं त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली. ज्या पद्धतीनं आर के साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले 50 वर्ष आर के साहेब तिथं काम करत आहेत आणि त्यांचं सातत्य आहे. त्या ठिकाणी सुद्धा एखादा शब्द टाकायसाठी आर के साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर के साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं. तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले हे सर्वात मोठं आमच्या पक्षाचं नाराजी आहे. आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जी आता जी निवडून येणार आहेत काल आमची मुलाखती झाल्या त्या लोकांच्यामध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काही करा फक्त आम्हाला बी फॉर्म द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीनं मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही तुमच्या उमेदवाराकडे हे नाही अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा आमच्या उमेदवाराच्या लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढणार तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागे घेणार नाही. त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही. आघाडीची उमेदवार पत्रकार परिषद होती. आघाडीचं पाहिलं तर आमचा निर्णय राहायला ठीक आहे. आमचा निर्णय नंतर झाला असता परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषदेत बोलवलं नाही. म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतो आहे. नाही तर उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील जे अपक्षाचे आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार. कोल्हापुरात जर हा तुमचा प्रस्ताव मान्य झाला नाही तर मग तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत या ठिकाणी जाणार का किंवा महायुतीबरोबर जाणार का? महायुतीचा प्रश्न आहे. दुसरे पर्याय भरपूर आहेत त्यामध्ये द्यायचा आणि अपक्ष नाही तर एक अकेला चलो त्याच्यामध्ये अकेला चलो त्यामध्ये इतर पर्याय जे 1-2 आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्या संपर्कामध्ये त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवणार. राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल तसं कोल्हापुरात देखील आला तर प्रस्तावाला तर आम्ही वी आर हॅपी नो प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम नाही. आज सतीश पाटलांना इंडिया आघाडीला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी. इंडिया आघाडीचं जर आज संध्याकाळी त्यांनी काही त्याच्यामध्ये सेटलमेंट नाही केलं तर मग उद्या जे 2-3 पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आम्ही करा नाही तर मग अखेला चलो. नाही फर्स्ट पेपरला आता कसं त्यांची परिस्थिती काय अजून माहीत नाही. त्यांचं काल पेपरला आले की त्यांचे 33-15 फायनल झालं आहे. त्यामुळे ते बाहेर पडतील की नाही याची हे नाही ना. म्हणजे एकावरती अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही आमची स्वतःची तयारी आज आम्ही 25-30 नावाची केलेली आहे त्या तयारीला लागलेलो आहे. त्यामध्ये तिसरी आघाडी सुद्धा होऊ शकते. तिसरी आघाडीच्या प्लॅनिंग करा. आम्ही आप आहे किंवा जनस्वास्थ्य आहे वंचित आहे आघाडी तिसरी आघाडी होऊ शकते. आम्ही समविचाराची पण अनेक ठिकाणी असं झालंय की दुसरीकडे छोटाहून काही लोक परत आलेले आहेत आणि ते उमेदवारी मागतात. पण कितपत योग्य म्हणायचं कारण तुमच्यातले राष्ट्रवादीमधले अनेक जण तिकडे त्या बाजूला गेलेले होते. नाही गेलेले त्याचा विषय आम्ही विषय करायचा नाही. आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जे आहेत तेच उमेदवार आम्ही यांच्या उमेदवारावरतीच आम्ही चर्चा करतो.
पहिल्या दिवसापासून जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतो आहे. तुमची किती जागांची मागणी होती आणि 14 जागावर तुम्ही समझोता करायला तयार झाला? हां, आज आम्ही 30-35 लोकांची आम्ही मुलाखत झाल्या आहेत, पैसे पण भरून आम्ही घेऊन घेतलेले आहेत. एखादा नवरा द्याला नाही तर मिसेसला द्या असं 2 होतं ना, त्यामुळे ती 30-35 लोकांचं होतं. खरं 21 लोकांना आम्ही हे केलं होतं की प्रत्येक ज्यामध्ये आम्हाला एक मिळावं. मग तो कॉम्प्रोमाइज करत आम्ही कधी 13-14वरती आलो. त्यांनी किती म्हणले? ते आमच्यापर्यंत काही चर्चा नाही की बाहेर पेपरमध्ये तुम्ही त्या 2 आणि 3 आणि 4 असं खेळखंडोबा चालला तर तो कुठं तर थांबला पाहिजे ना. म्हणून आज ती शेवटची अल्टिमेट आम्ही देत नाही. आमच्यापर्यंत त्यांनी काही सांगितलेलं नाही असं करतो तसं करतो. आम्हाला असं कॉमेंट्स करायला काय बोलवलंच नाही नाही पण काय तशी चर्चा झाली नाही का? नाही. हां नाही म्हणजे मग एवढेच देतो तेवढे तर हा चर्चा झालेली नाही. आम्ही शेवटची अल्टिमेट देऊन आलेलो आहे मी स्वतः. आणि आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा प्रस्ताव त्यांना दिलाय असं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील मोदी म्हणाले. काय नेमका त्यांनी वेगळा म्हणजे असा काय प्रस्ताव दिलाय तुम्हाला? सुनील मोदीला काय अधिकार आहे? सुनील मोदी मला प्रस्ताव देणार नाहीच आहे ना. तो त्यांच्या पक्षाबद्दल बोलला असेल, आमच्याबद्दल नाही दिलेला. मी स्वतः बंटी साहेबांची बोललोय. मी त्यांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे न बोलता मी स्वतः बंटी साहेबांची फायनल प्रस्ताव देऊन आलो. मलाही सांगा, पण तशी डॉयलॉग करतात ते तुम्हाला मान्य आहे की नाही? म्हणून तर आज आम्ही डिसिजन घेतला आणि काल हे घेतलं आम्ही. विचारला त्याचं उत्तर काय? बंटी पाटलांचा प्रस्ताव ज्या पद्धतीने ज्या- केला जातो, ज्या पद्धतीने डॉयलॉग केला जातो ते चुकीचं आहे का? एकदम चुकीचं आहे. त्याबद्दल प्रचंड मोठी आमची नाराजी आहे. आरके साहेबांच्याबद्दल जे केलं आहे ते पण प्रचंड आमची नाराजी आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही हे पर्याय निवडलोय. सगळे निर्णय आता कोण घेतात आणि कुणावरती जास्त करून बंटी साहेबच दुसरं कोण नाही आहे. नेतृत्व महाविकास आघाडी म्हणजे नुसतं बंटी पाटील आहेत का तुम्ही सुद्धा त्यामध्ये आहात? आम्ही अगं ते आज वाटायला ना एकत्र बसून सगळे निर्णय घ्यायला पाहिजे. ते न होता ते एकटेच निर्णय घ्यायला लागले. त्यामध्ये खासदार सुद्धा काल आले, त्याच्या आधी खासदार पण नव्हते. म्हणजे काँग्रेस हे सगळ्या पक्षांना फाटाव मारते असं तुम्हाला म्हणायचं? एक्झॅक्टली पक्क अगदी अगदी अगदी. आणि जास्त आमच्याबद्दल फार गती नाराजी आहे.